भरपूर लेयर्सवाली आणि एकदम कुरकुरीत बनणारी बाकरवडी बनवणार आहोत, ते पण गव्हाच्या पिठापासून. त्यासाठी 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 कप रवा आणि तेवढाच मैदा. त्याच्यामध्ये चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि 1/4 कप एवढंच तूप घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्येच अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत आपण. आता हे थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायचं. ह्याचं घट्ट कणिक मळणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या बाकरवडीचा शेप छान येईल. आता एका कढईमध्ये 1 चमचा धना जिरं आणि जाडी सोप ही थोडीशी हलकी भाजून घ्यायची आणि त्याची भरड करून घ्यायची. त्याच कढईमध्ये 1/4 कप तीळ भाजून घ्यायचे, त्याचीसुद्धा भरड करायची. हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचंसुद्धा वाटण करून घ्यायचं. आपलं कणिक व्यवस्थित मुरलेलं आहे, ते छान मळून त्याचे ज्याप्रमाणे आपण पोळ्या लाटतो त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि मध्यम आकाराच्या साध्या पोळ्या लाटून घ्यायच्या. एकदम जाडही नको आणि एकदम पातळही नको, ह्या पद्धतीने लाटायच्या. इथे फक्त घट्ट कणिक मळणं खूप आवश्यक आहे. एकसारख्या पोळ्या लाटून घेतल्यानंतर आपण बनवूया मसाला. त्यासाठी मगाशी जे तीळ वाटून घेतले त्याच्यापैकी 4 चमचे तिळाची भरड घ्यायची, थोडीशी धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये घालूया 2 चमचे चिंचेची चटणी, हिरव्या मिरचीचं वाटण आणि कोथिंबीर. आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मगाशी लाटलेल्या पोळीवर थोडीशी चिंचेची चटणी लावायची, जास्त नाही लावायची, कारण आपण वाटणामध्ये सुद्धा ही घातलेली आहे, मसाल्यामध्ये किंवा वाटणामध्ये. आता थोडं थोडं हा मसाला लावून त्याच्यावर परत पोळी टाकायची, परत मसाला टाकायचा आणि अगदी हलक्या हाताने हे प्रेस करत जायचं. हे लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं. वरून थोडासा मसाला घालायचा आणि ह्या पद्धतीने रोल करून घ्यायचा. शेवटी पाण्याचा हात लावून ह्याचा रोल व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि ह्याच्या बाकरवड्या सुरीच्या सहाय्याने बनवून घ्यायच्या. एकदम व्यवस्थित बनतात, तळताना अजिबात मसाला गळत नाही आणि एकदम क्रिस्पी कुरकुऱ्या बनतात, चवीला अप्रतिम लागतात. आता थोडंसं हाताने आपण प्रेस करून घ्याव्या याला, म्हणजे हा मसाला व्यवस्थित बसेल आतमध्ये. बघा भरपूर लेयर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. साईडला मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे. मध्यम गॅसवर तळायच्या, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील. 2 ते 3 मिनटात ह्या तळल्या जातात. एकदम क्रिस्पी, कुरकुऱ्या आणि चवीला अप्रतिम लागणारी बाकरवडी तयार आहे. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. धन्यवाद.